नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. करमाळा पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे केली मोठी कारवाई. 10,52,500 रुपयांचा मुद्देमाल केला जप्त. पजेरो कारसह गांजा बाळगणाऱ्या रोहित शिवाजी केचे नामक तस्कराला अटक. आळंदीत उसने दिलेल्या पैशांच्या वादातून चाकू आणि लाकडी दांडक्यानं तरुणावर केला हल्ला. यात तरुण गंभीर जखमी झाला असून 2 जणांविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. धुळे शहरातील अनेक भागात पावसामुळे पाणी साचलं. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. प्रशासनाचे नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन. बीडमध्ये एसीबीची मोठी कारवाई. सामाजिक वनीकरण अधिकाऱ्यास 45 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून एसीबीचा पुढील तपास सुरू. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांचा विळखा. प्रवासी आणि बस चालकांची कसरत सुरू. खड्ड्यांची खोली लक्षात येत नसल्यानं अपघातांच्या धोक्यात वाढ. जळगावातील बायपास महामार्गाच्या निकृष्ट कामांचं पितळ उघड. अवघ्या 2 दिवसांच्या पावसाने बायपास महामार्गाला पडले तडे. वाहतुकीमुळे पूल कोसळण्याचा धोका लक्षात घेत मार्गावरील वाहतूक बंद. उजनी धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग. नीरा नदी पात्रात 63,323 क्युसेक तर चंद्रभागा नदीत 32,878 क्युसेक पाण्याचा विसर्ग. भिवंडीतील इमारत दुर्घटनेत 11 वाजेपर्यंत 9 मृतदेह शोधण्यात NDRF TDRFला यश. त्यानंतर मृतांच्या आकड्यात वाढ होऊन मृतांचा आकडा 10 वर गेला. जळगावच्या अंमळनेरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 1 महिन्याच्या बाळासह 3 लहान मुलं आणि महिलेला सुखरूप बाहेर काढलं. आरोग्य आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या करण्यात आलेल्या रेस्क्यूचं मोठं कौतुक. पुणे जिल्ह्याच्या चाकण औद्योगिक क्षेत्रात लेबर कॅम्पमधील वाद रक्तरंजित. लाकडी पाटानं मारहाणीत आरोपीचाही उपचारादरम्यान मृत्यू. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत राहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.